आजचे प्रमुख पाहुणे व्याख्याते आदरणीय श्री भास्कररावजी पेरे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी आपल्या नगरीचे माजी सरपंच श्री विठ्ठलरावजी पाटील वानखेडे तसेच माननीय श्री खंडूजी ठोके अखिल भारतीय सरपंच संघटना तसेच आपल्या नगरीचे आदर्श व्यक्तिमत्व माननीय श्री धर्माजीदादा गायक कदम यांना मी मंचकावर आमंत्रित करतो। माननीय श्री पेरे पाटील यांचं त्यांनी स्वागत करावं। सर्व मान्यवरांना विनंती करते की सर्व अरे दमन है दमन 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 पार्सल पार्सल कैमरा पार्सल आदरणीय श्री भास्कररावजी पेरे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी आपल्या नगरीचे माजी सरपंच श्री विठ्ठलरावजी पाटील वानखेडे तसेच खंडूजी ठोके अखिल भारतीय सरपंच संघटना तसेच आपल्या गावचे भूषण धर्माजीदादा कदम यांना मी मंचकावर आमंत्रित करतो की त्यांनी माननीय श्री भास्कररावजी पेरे पाटील यांचं स्वागत करावं। आजचे व्याख्याते माननीय श्री भास्कररावजी पेरे पाटील यांचं स्वागत झाले आहे। तरी मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबूरावजी पाथर्डकर साहेब यांचं स्वागत करण्यासाठी आपल्या गावचे माजी सरपंच श्री विठ्ठलरावजी पाटील वानखेडे यांना विनंती करतो। मोबाईल पुढे आण नका। माननीय श्री आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबूरावजी पाटील पाथर्डकर यांचं स्वागत होत आहे। यानंतर मी दिलीपराव रंगराव पवार आणि गोविंदराव नारायण पवार यांना विनंती करतो की त्यांनी माननीय श्री भास्करराव पेरे पाटील यांचं स्वागत करावं। आम्ही आमच्या शाळेकडून माननीय श्री भास्करराव पेरे पाटील यांचं स्वागत करणार आहोत। खाली बसा दिलीपराव खाली बसा। घ्या फोटो घ्या.
शिवनी नगरीतर्फे मान्य श्री भास्करराव पेरे पाटील यांचं सार्वजनिक स्वागत होणार आहे. तरी मी आपल्या ग्रामस्थांना विनंती करतो की मान्य श्री भास्करराव पेरे पाटील यांच्या स्वागतासाठी त्यांनी मंचावर यावे. आपल्या सप्त्याची पंचकमिटीला सगळं सदस्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी मान्य श्री भास्करराव पेरे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मंचावर यावं. आपल्या सप्त्याची पंचकमिटी माग माग दमन दमन पाय मारशा. आदरणीय श्री परमेश्वर महाराज यांचं स्वागत होत आहे. तसेच मुंडे महाराज यांचंही स्वागत होत आहे. भागवताचार्य श्री शंकर महाराज यांचंही स्वागत होत आहे. आदरणीय अभंग महाराज यांचंही स्वागत होत आहे. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आपल्या गावचे माजी सरपंच श्री विठ्ठलरावजी पाटील वानखेडे करणार आहेत. तरी त्यांनी मंचावर यावे. आज या छोट्याशा शिवनी गावामध्ये आज ज्याने महाराष्ट्राच्या कोण्याकोपऱ्यात नव्हे, देशात नव्हे तर बाहेर देशात ज्याने आदर्श गावाचं नाव त्या ठिकाणी लौकिक केलं, असे आमचे सरपंच भास्कर पेरे पाटील आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपल्याला ऐकायचं आहे. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबुरावजी पाटील पवार, तसेच या मंचावर असलेले उपस्थित आमचे भागवतकार, आमचे ज्यांनी आम्हाला संपर्क भास्कर पेरे पाटलाशी करून दिला असे आमचे अभंग महाराज हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं कालच कीर्तन झालेलं आहे. आणि या व्यासपीठावर बालयोगी व्यंकटी स्वामी महाराज यांच्या आपल्या येथील जे काय त्या ठिकाणी ज्ञान देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं, त्या ज्ञानाला विज्ञानाची जोड लागावी म्हणून आम्हाला भास्कर पेरे पाटलाची आम्हाला विनंती करावी लागली. ज्ञान आणि विज्ञान जर माणसाला अवगत झालं तर त्या ठिकाणी आपला सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही, ही मला त्या ठिकाणी खात्री आहे. ते गेले 25 वर्षापासून पाटोदा गावचे सरपंच म्हणून त्यांनी जे कार्य केलं फार मोठं कौतुकास्पद आहे. मी ज्यावेळेला पाटोद्याला गेलो त्या दिवशी त्यांच्याच भावकीतला एक माणूस त्या ठिकाणी त्यांचं देहावसान झालं, मृत्यू पावले. आणि आम्ही त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आम्ही म्हटलं बुवा काहीतरी आमच्यामध्ये जे काय या ठिकाणी दृश्य होतं आहे ते पाहण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी भास्कर पेरे पाटलाची आता भेट होणं शक्य नाही म्हणून आम्ही 2 तास थांबलो. आज प्रत्यक्षात त्या ठिकाणी जे वृक्षारोपण जे वृक्षतोड होत आहे
पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे हे त्यांनी गावामध्ये एक प्रकारचं त्या ठिकाणी दाखवून दिलं आणि अख्ख्या गाईच्या गौऱ्यामध्ये तो प्रेत त्या ठिकाणी त्यांनी जाळला आणि प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला. असा हा पराक्रम, असा हा त्या ठिकाणी एक कौतुकाबस असे असणारे त्या ठिकाणी प्रोजेक्ट त्या ठिकाणी त्यांनी राबवलेले आहे. झाडाचं संगोपन कसं करावं, माणसाचं 100 वर्ष आयुष्य कसं जगेल माणूस, याचं सुद्धा त्या ठिकाणी सखोल या आपणाला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. मी त्यामध्ये जात नाही. असो, या ठिकाणी जे काय आमचे सरपंच साहेब या ठिकाणी आलेत आणि आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी एक प्रकारे त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. आणि आमच्या गावामध्ये किंवा छोटं गाव आहे, 1000-1100 लोकसंख्या आहे. त्यामध्ये 5 ते 6 500 ते 600 स्त्री आहेत, 550 पुरुष आहेत, एकूण 1100 लोकसंख्या आहे. त्यामध्ये एसी समाज 70% आहे, ओपन असे असणारे सर्वसाधारण 30% आहे आणि 1% फक्त ओबीसी हा त्या ठिकाणी आहे. अशा प्रकारचं आमच्या गावाची रूपरेषा आहे. आमच्या गावामध्ये इरिगेशनचं पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे. आम्ही 10 वर्षाखाली काही आमच्या शेतीला असं कोणतंही साधन नव्हतं, पण यावेळेस या 10 वर्षामध्ये अनेक प्रकारची प्रगती त्या ठिकाणी दिसून येत आहे. कारण आमच्या गावची 1000 अशी असणारी एकर जमीन, त्यामध्ये पंचक्रोशीतील बरेच गावं आमच्या शेतीमध्ये समाविष्ट आहेत आणि त्यांनासुद्धा या इरिगेशनचा उपयोग होत आहे. विहिरी आहेत, बोर आहेत. अशा प्रकारचे त्या ठिकाणी एक प्रकारचं गाव आमचं आदर्श होण्यासाठी मी या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि मुक्ती या 4 अवस्था ज्या आहेत, या 4 अवस्था मुक्ती जर साथ त्या ठिकाणी आपणाला संपादन करायचे असेल, मुक्ती मिळवायची असेल, तर ह्या 3 गोष्टी आपणाला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आपणाला कालच भागवतकरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. मी जास्त खोलात न जाता आपल्याला विनंती करतो, येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि भास्कर पेरे पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं आणि आम्ही ते मार्गदर्शन स्वीकारावं अशी सगळ्यांना मी गावातल्या महिला आणि पुरुषाला विनंती करतो. थांबा. माझ्याजवळ होते सगळे फोटो आणखीन राहिला नाही, एक राहिला आणखीन. हो, याचे शॉर्ट टाकू, पुन्हा टाकू. काय राहिले ते सांगा. बरं बरं बरं, करू तर ते. बघा आता बघून ठेवा, पुन्हा करू दे. कधी बोलितो तुम्हाला. मी विचारलं तुम्हाला आवाज चांगला येतो का? हा म्हणे. मग पुन्हा याला काय काही सांगता? मी विचारलं प्रांजळपणे तुम्हाला आवाज चांगला येतो का? हो हो, मग येतो म्हणल्यावर काय राहिलं? जगद्गुरु तुकाराम महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं, ज्यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे, असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून त्याला पुढे घ्या म्हणलं. स्पीकरला पुढे घ्या. आज या शिवनी नगरीमध्ये वारकरी सप्ताह जो चालू आहे, या सप्ताहामध्ये आजचा 5वा दिवस
रोज कीर्तन प्रवचन धार्मिक विधी चालू आहेत. काल आमच्याच गावचे अभंग महाराज पठाडे होते. खरं तर आमच्या गावचे महाराज होते म्हणलं आज मला नाही बोलवायला पाहिजे होतं, पण महाराजांनी काही दोन नाही एकच. आणि माझ्या गावचं त्यांना पण माहीत सगळं, त्यांनी सांगितलंच असेल बऱ्याच गोष्टी तरी. त्याच्यामुळे मला कदाचित नसतं बोलवलं तरी धकला असतं. ठीक आहे, काही लोकांचे प्रेम म्हणा हौस या या आमचा आदर सत्कार केला, तुमच्या सगळ्याची दर्शनाची संधी मिळाली, त्याबद्दल गावकरी ग्रामपंचायतीचे मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष, अनेक मान्यवर मंडळी, धार्मिक सामाजिक क्षेत्रातील विविध लोक, बाहेरून आलेले आमच्या सरपंच संघटनेचे काही लोक, ग्रामसेवक, महिला, आमची बच्चे कंपनी. बच्चे कंपनीचा भरोसा नाही, कधी धोका देतील का बसणार रे पोरं, बसणार रे का जाणार आहे, काय करणार रे. हा बी सांगत नाही, नाही बी सांगत नाही, काय करायचं कर, पोरायचं काय करतात. पूर्वीचं औरंगाबाद, आत्ताचं संभाजीनगर जिल्ह्यात माझे गाव आहे, तिथून 10 किलोमीटर. तुमच्या गावचे काही लोक आलते म्हणे माझ्या गावाला. महिला होत्या का? महिला नाही, एकदा महिला पण पाठवा, महिलाला एकदा पाहू द्या. महिलांनी पाहिलं तर गावाला जास्त फायदा होईल असं मला वाटतं. मी कायम लोकांना सांगत राहतो, महिलाला पाठवा, महिलाला पाठवा. त्या गावाने मला 5 वेळेस ग्रामपंचायतमध्ये काम करायची संधी दिली, 25 वर्ष. त्या गावात जे काही काम झालं ते लोकांना पाहिलं, सरकारने पाहिलं. संत गाडगेबाबा अभियानात माझे गाव राज्यात पहिलं आलं. गावाला 2 वेळेस राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. प्रतिभाताई राष्ट्रपतीच्या हस्ते एकदा मिळाला, अब्दुल कलाम साहेबांच्या हस्ते एकदा मिळाला. 5-6 कोटी रुपयाचे नगदी पुरस्कार गावाला मिळाले. गाव सुखी सुंदर झालं. काही लोकांना असं वाटलं की ह्या माणसाला जर आपल्या गावात नेलं तर 2 गोष्टी ऐकून आपलं गाव चांगलं होईल असं लोकांना वाटलं, म्हणून लोक मला बोलवत. पण एक लक्षात ठेवा, मी गेल्यानं कोणतंही गाव चांगलं होणार नाही. मी जायचं आणि गाव चांगलं व्हायचा काही संबंध नाही. हा, आम्ही 2 गोष्टी सांगू शकतो, करायचं तुम्हाला आहे. तुम्ही केलं तर चांगलं होईल तुमचं, नाही केलं तर आम्ही काय करेन त्याला. काय करायचं? खरं तर माझं मत असं आहे, काही नाही केलं तर गाव चांगले होते. तुम्ही भरोसा ठेवा. आणि आणलं ना मला, आता माझंच ऐकून घ्या. आपण काय नाही केलं ना सुखी राहू, आपण काहीतरी उलट करतो म्हणून प्रॉब्लेम झाला. चिमणी काय करते का? कावळा काय करतो, वाघ काय करतो, घोड, हत्ती, पाल काय करीत नाही, सगळं द्यायला. आपल्यालाच कळून नाही आणि आपण उलट करतो. 84 लाख जीव आहे जगामध्ये, कोणाला कमी नाही, कोणाला प्रॉब्लेम बी नाही. संध्याकाळचं खायचं बी नाही द्यायचे पैसे. नवरा कुठं गेला की दारू पिऊन पडला, बायको कोण नाही आली, काही चिंता बी नाही, काहीच प्रॉब्लेम नाही द्यायला. हे सगळे प्रॉब्लेम आपण ओढून घेतले, ओढून. आपल्याला सगळ्यात जास्त गरज आहे ती चांगलं राहायची. आणि चांगलं राहा याच्यासाठी सप्ताह आहे. सप्ताह कायला करायचं? त्याच्यात शिकायचे 7 दिवस या मोठ्या लोकांनी, गुरुजी लोकांनी आणि लोकांनी सालभर तसं वाग. 7 दिवसाची शाळाची हे त्याच्यासाठी शिकायचं. एवढे विद्वान लोक आले ते कशाला आले? लोकाला देव शिकायची गरज नाही,
आणि किती देव शिकेला ते देव भेटायचं नाही. कोणाला भेटला का आतापर्यंत? ना भेटला. ना कोणाला देव भेटला नाही, कोणी वैकुंठातही गेलं नाही. रोज एवढे पाप करते, हलकट वैकुंठात जाते कशी? कोण जाईल वैकुंठात? आणि कोणाला माहिती वैकुंठाचा रस्ता? आपल्याला देव आपल्या घरात आहे, देव आपल्या वावरात. हे जवळ कळत नाही तवर काही उपयोग नाही, सप्त्याचा बी उपयोग नाही. देव घरात, आई बापापाशी, पोरापाशी, बायकोपाशी, आपल्या कामात, शेतात. मी नाही, संतांनीच सांगितलेलं आहे. तेच केलं आम्ही. आमचा देव आम्ही आमच्या गावात पाहिला, आमच्या कामात पाहिलं, संपलं. तुकडोजी महाराजांनी काय सांगितलं? कशाला फिरतो व्यर्थ, तुझं गावच नाही का तीर्थ. महाराजांच्या अभंगात पण आहे ना, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल. हा, म्हणजे कशाला सांगितलं ते? आपल्या गावातच देव मंदिर आहे, गावातले लोकच आपले चांगले, आपलं शेत आपलं. सावता महाराज कुठे पंढरपूरला गेले? 15 किलोमीटर गाव आहे फक्त, तुमच्या हातगाव सारखं. सावता महाराज माळी एकदा बी गेले नाही. त्यांना विचारलं की जात नाही पंढरपूरला, मग देव कसं भेटेल? ते म्हणे मला काय काम आहे देवापाशी, त्याला असली गरज ते येईन मला भेटायला, मी नाही जायचं. म्हणे मग तुमचा देव कुठं? ते म्हणे माझा देव इथंच आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कामात देव. दळिता कांडिता सांगितलं म्हणून पहाटी बाया दळिताना देवाचं नाव घ्यायचे घरात. आता दळितांना नाव नाही घेत बाया, सडकाला पळत आहे रोज. मी आज पाहिलं गाडी पुढे जात, पहाटी सडकाला पळत आहे. काहून पळत आहे? हरमाचं खाते. तुम्ही सांगा, सडकाला पळणारी बाई कष्टाचं खाऊच शकत नाही सर. कष्टाची खाणं. आमची शेतकऱ्याची बाया कुठे पळते सडकाला? आणि सडकाला पळाल्याने काय होईल? खायचा नियम पाळा. आता पळून काय होईल? आता बरं ते सडकाला कोण पळते? कोण वावरात तरी पळा बाबा. इकडे रोडला आमच्या इथे या महिन्यात 2 जण ठोकले रोडला. हो ना, आहे ना, 2 लगडे झाले, 2. मग पळत फिरायचं ते वावरात जा, तिकडे बाजूला रोडलाच फिरत. पंचवीस वर्ष काम करताना सरपंच साहेब माझ्या एक गोष्ट लक्षात आली. आपलं आयुष्य कमी होऊ राहिलं. पहिले आपले लोक किती वर्ष जगत होते? 100. महिला मंडळात टेन्शन घ्यायचं नाही, गप्पा हाणायच्या आपल्याला. टेन्शन घेतलं तुम्हाला काही कळायचंच नाही. मोकळं राहायचं, मोकळं बोलायचं, मोकळं ऐकायचं. पहिले आपले लोक किती वर्ष जगत होते? 100. आता 60. मग 40 काहून लवकर मरू राहिले? काय कारण? मग 100 वर्ष जगायचं असेल तर माझी एक विनंती आहे. मी रोज हेच सांगतो गावगाव, 5-6 कामं सांगतो, तुम्ही करा. एक, पाणी चांगलं प्या, स्वच्छ, झाडं भरपूर लावा, फळाचे लावा. हे सगळ्या गल्लीत झाडं लावा लावणार आहे एक दिवस, तेव्हा तुम्ही जगतात. नाही तर 60 नाही 40 बी जगायचे नाही. पोरांना शिक्षण चांगलं द्या, संस्कार द्या. रोज संध्याकाळी ना पोरासाठी 1 तास शाळा भरली पाहिजे, बिगर दप्तर, बिगर मोबाईल. कोणीतरी चांगलं द्यायला शिकायला पाहिजे. आपण म्हणतो पोरं बिघडले, चांगलं शिकेलच नाही ते पुढे बिघडतील, नाही तर राहते की. शाळेत काय अभ्यासक्रम शिकते, गुरुजी पुस्तकाच्या व्यतिरिक्त काही सांगत नाही. म्हणून संध्याकाळी मंदिरापुढं कुठंतरी एखाद्या ठिकाणी कुणातरी चांगल्या माणसाने लहान पोराला एक शिबिर घेऊन काहीतरी शिकलं पाहिजे 1 तासभर. नाही तर हे काय उद्या आपल्याला भाकरी घालायची नाही. आता त्याची गरज कळली नाही तर पुढे अवघड आहे.
गावात साफसफाई पाहिजे, स्वच्छता पाहिजे, गटार बंदिस्त पाहिजे. गावात स्वच्छताच राहत नाही, छोटं नाही, आम्हाला कोणा शिकलं नाही. काय घाण घाण. आत्ता मी बसलेलं इथे हे घर, तुम्ही बघा त्या गटारात काय घाण आहे. एक लक्षात ठेवा, मी इथं आलो तुमची निंदा करायला नाही आलो. मला जे आहे ते बोलायची सवय. मी उपजत वारकऱ्यांची अवलाद आहे. मी आयुष्यात एक शब्द खोटे बोलत नाही, कधी बोलायचं बी नाही. मला काय घेणं नाही, जे आहे ते बोलायचं. पहिले उतरलं तर मला ते लाईट चालू दिसले मोठे, मला डोकं झालं खराब. तुम्ही मला सांगा गावकरी मंडळी, खरं सांगा, आता तुमचे लाईट चालू आहे गावातले, कशाला? काय राग नाही यायचं का? काही सप्त्याचा उपयोग नाही. 7 दिवस फुकट गेले तुमचे. जर दुपारा लाईट चालू ठेवत असेल काय त्याचा उपयोग काय? दुपार लाईटचं काय कारण काय सांगा ना. काय हे जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत आमचं काही भलं व्हायचं नाही. आज सकाळी रामभाऊ महाराजांचं ऐकलं मी, पैसे लई झाले म्हणून लोक सप्ते घालून राहिले. सप्त्यात शिकायसाठी, ज्ञानासाठी. ते काही येड्यामड्याने लिहिलेलं नाही ज्ञानेश्वरी गाथा. ते फार मोठाले महान लोक होऊन गेले, ते त्यांचे ते विचार आहे. आणि आपण ते असे चिखलात लोळायचे, घालायचे मातीत, चांगलं नाही. अजून एक काम आहे, महिला मंडळ बाहेरचं खायचं नाही, लय भेसळ येते. आयत्या मसाल्यात गाढवाची शी घालून येते, खायची तर खा. तुम्ही मला सांगा, इथे बसलेले मंडळी, तुम्ही हॉटेलमध्ये कधी तर भाजी खाल्ली असेल है का नाही? त्या भाजीला जी चव आहे जशी तशी घरी एखादी लागली की तुम्हाला नाही. मग असा कोणता मसाला आहे तुमच्या बायकोला माहित नाही? हॉटेल सारखी टेस्ट घरी का येत नाही? कारण बायको गाढवाची लीट टाकीत नाही. ज्या दिवशी बायको गाढवाची लीट टाकीत, हॉटेल सारखीच लागत. लवकर मरायची कारण सांगू राहिलो मी तुम्हाला. पाणी चांगलं नाही, झाडं राहिले नाही, स्वच्छता नाही, शिक्षण नाही, खाण्यात भेसळ आहे. अजून एक काम आहे, गावातले जे वयस्कर म्हातारे लोक आहे ना, त्यांना जीव लावा. आपण म्हातारे लोकांना जीव लायतच नाही हो. त्यांच्या संग गोड बोला, आदराने बोला. शिवणीचे लोक लय लहान गाव आहे हो. सातवं एक काम आहे, सांगू का? ते काम जरा अवघड आहे, करतात का? 100 वर्ष जगायचं असेल तर गावातले लोक, तुम्ही असं टेन्शन घेऊन बसले, मला काही कळलं ना काय झालं. 100 वर्ष जगायचं का? हा, मग करतात का 7वं काम? सांगू हा तुम्हाला, करतात ना का नाही? 7वं काम करायचं असेल, 100 वर्ष जगायचं असेल तर 7वं काम असेल, दुसऱ्यावर जळायचं नाही. हा, लोक दुसऱ्यावर जळायला लवकर मरून राहिले. काय हरामखोर लोक झाले, का जळायचे दुसऱ्यावर मला कळत नाही. काहून जायचं? कसं गोकुळ सारखं गाव पाहिजे, कसं गोडीनं राहिलं पाहिजे. घराघरात गोडी नाही. मग तुम्ही सांगा, मी नाही, खुद ज्ञानेश्वर महाराज बी आले, तुकाराम महाराज बी आले, तर करीन काय त्या गावाला? म्हणून मी आधी सांगितलं, तुमचं तुम्हाला करायचंय. पाण्याचं काय झालं? संडासचं पाणी सोडलं, आंघोळीचं पाणी पाण्यात सोडलं, कारखान्याचं पाणी सोडलं. आपण शेतात खत औषधं मारतो का? पावसानं हे पण पाण्यात जातं, पाणी खराब झालं. आमच्या तिकडे काय, मेलेल्या माणसाचं राग पण पाण्यात टाकते. इकडे कुठे टाकते? नदीला टाकते, पाण्यात नाही टाकीत.
हा पाण्यात टाकते ना. मला सांगा ताई, ती राख प्यायला चालते का? हा प्यायला चालते का? पोरा हो, ए बच्चे, तुम्हाला जायचं ते जा. सर हो सर, यांना जाऊ द्या. कुठे गेले? नाही ना हो, त्यांना नाही कळत. यांना जायचं आहे, जाऊ द्या लेकराला. अरे जाऊ द्या हो, त्यांना कळत नाही. त्यांना कळत नाही, हे आपल्याला कळलं तरी बरं आहे. हा ना, त्याला नाही बसायला नाही जात, तकलीफ होती. जाऊ द्या त्यांना. हा जाऊ द्या ना, जाऊ द्या. त्यांना का तकलीफ देते? त्यांना काय? जाऊ जा बच्चे, जा जाऊ जाऊ बच्चे. कुठे काय चाललं दिसा ना तुला? त्याला खेळायचं कुदळायचं मस्त. माझी गावकऱ्याला विनंती आहे की इथून पुढे तरी मेलेल्या माणसाची राख पाण्यात टाकू नका. हे बा, असं चिमूटभर राख घेतली, गिलासभर पाण्यात टाकली. आणि एखाद्या बाईला प्यायला दिली गिलासभर, ती बाई तो आहे नवऱ्याचं आहे. पिन पिन का तुम्ही? पिन नाही प्यायचं ना. मग लोकांच्या पाण्यात कसं काय टाकते पोतभर? आणि हे धार्मिक लोकांना सांगितले पाण्यात टाकायचे. कोण सांगितलं? येड्याला कुठे माहित होतं कुठं टाकायचं? हे कोणीतरी बाबाने सांगितलं, टाका पाण्यात गंगात नेऊन. आम्ही चाललो तोंड घेऊन गंगात. एखादी मावशी म्हणून भाऊ पाण्यात नाही टाकायचं, मग त्याचं काय करायचं? माझ्या वारली 7 वर्ष झाले. महाराज माझ्या गावचे साक्षीला 5 खड्डे केले. 5 खड्ड्यात थोडी थोडी राख टाकली, त्याच्यात 5 झाडं लावले. आईची आठवण राहिली, 5 झाडं शिलगले. पाणी खराब व्हायचं वाचलं, नेऊन टाकायचे, 500 वाचले. पाण्यात टाकायचं नाही. तुम्ही आज पाण्यात नेऊन टाकेन, उद्या कोणाला तरी प्यायचं ते. आणि हे काम सरपंचापासून चालू करायचं. सरपंच मेला तर त्याची राख गावातच पुरायची. हो ना. हे बघा साहेब, मोठ्या माणसाने केलं अनुकरण तर लहाने करते. दुसरे कसे करते? सरपंचाची राख जर नाशिकला नेली तर गावातले लोक 1 एकर विकून काशील नेते, त्याची जिद्दी होती. लोकांचं असं राहतं. म्हणून सरपंचाच्या घरचे सरपंचाला गावात खड्डे करायचं, राख टाकायची त्याच्यात, आणि त्याचं झाड लावायचं सरपंचाच्या नावाला. तेव्हा आमचा सरपंच. असं मुद्दा काय आहे? पाण्यात टाकू नये. जेवण 1 किलो लागतं मावशी आपल्याला रोज. पाणी 5 लिटर लागत. 5. सगळ्यात जास्त पोटात काय जातं? पाणी. आता या पोरी गेल्या, मी तुम्हाला दाखिलं असतं. आपल्या जगा आपण प्रथा आहे ना, प्रथा. ज्या चांगल्या गोष्टी आहे ते राहून द्या, ज्या चांगल्या नाही त्या सोडून टाका, मोडून टाका. आता कवर धरून बसता. आता कोण कुठे पोरगी आहे मध्ये बसलेली, लाजन तिने उठायची ती. हा ना, ते लाजन आपलं पुढं असते, पुढच्या होत्या बरोबर. कितीला आहे ग माय तू? हा कितीला आहे? कितीला आहे? बोल ना. ते काय लाज येते काय एवढी? कितीला आहे? उभा रा, उभा रा. कितीला रा? उभा रा. रा काय लागतं? उभा रा, उभा रा ना. कितीला? 6वी. वा वा, तुम्ही हिच्याकडे चांगलं बघ. काहून दाखवलं आम्ही? किती सुंदर पोरगी बघ. 6वीला आहे. प्रथा जे म्हणतो ना आपण, प्रथा. आम्ही याच्यासाठी पोरगी दाखवली ती, हिची आजी असे कपडे घालीत होती का?
मग प्रथा कुठे गेली? बदलेली आहे ना. हिची आजी कटिंग करीत होती का? प्रथा बदलेली की नाही? मग जे चांगलं आहे ते ठेवा, जे चांगलं नाही ते बदला. पाण्यात राग टाक, काहीतरी संकल्प तुम्हाला करणं आहे इथून पुढं. जर 100 वर्ष जगायचं असेल तर, नाही तर नका करू. आमचं काय जायचं? गाथ्यात सांगितलं तुकाराम महाराजांना, शतायुष्य मानव द्या. 100 वर्षाचं आयुष्य फिक्स आहे माणसाला, त्याच्या वर जगू शकतो. श्रीकृष्ण भगवान 136 वर्ष जगले म्हणते. पाणी चांगलं प्या, झाडं लावा भरपूर. गल्लीत झाडच नाही, गावात झाड नाही. एका माणसाला जगायला 4 झाडं लागते. ऑक्सिजन. तुमच्या गावची 700-800 बी लोकसंख्या धरली आजची, तर झाडं पाहिजे 3000 गावात, बरं का, रानात नाही. 3000 पाहिजे, 30 नाहीये, 30. मला एक सांगा, क्लिअर कट, तुम्हाला राग आला तेव्हा तुम्ही ऑक्सिजन घेणं 2 मिनिटे बंद करू शकता का? नाही. तू येतो कुठून? झाडातून. मग सध्या जो तुम्ही ऑक्सिजन घेताय हा कुठून आणला? चोऱ्या करून आणला. तुमचे ते झाडं तुम्ही लावले नाही, मग ऑक्सिजन कुठून आणलं? चोऱ्याच केलं ना. आणि इकडे सप्ताह चालू आहे, रोज भजन, तिकडे चोऱ्या. आपल्या पुरते ते 4 झाडं पाहिजे ना. तुकाराम महाराजांना काऊन सांगितलं का त्यात मग वृक्ष बल्ली आम्हा? त्या लता दिदीनं अभंग गायला नसतं तर माहिती झालं नसतं लोकांना. काय झालं? मी थोडी काय केलं त्याला. झाडाशिवाय पाऊस पडत नाही. देवाला पाणी घातल्यानं पाऊस पडत नाही. खोट आहे. जिथे झाड तिथे पाऊस. कोकणात पाऊस पडतो 3000 मिलीमीटर, आपल्याकडे पडतो 300. तिकडे साठवायला जागा नाही, वाहून गेला समुद्राला. आपल्याकडे ठेवायला जागा आहे पण पडत नाही. तिकडे काऊन पडला? झाड आहे म्हणून पडला. सरकार पैसे देते झाडं लावायला, त्याच्या जागेवर लावायला. माझ्या इथे यावर्षी 2 लाख नारळ निघाले रस्त्याला लावलेल्या झाडाला. 2 लाख. 2 लाख समजते का? विकले नाही, दर घरी खोबरच आहे, घमिलेच्या घमिले. 2 लाख नारळ रस्त्याला लावलेल्या झाडाला. महाराज तुम्हाला किती येते नारळ? 100-150 नारळ येते म्हणजे. काहीच नाही ना. जागा सरकारची, खर्च सरकारचा, डोकं लावायचे नाही, पाणी घालायचे नाही, आयते नारळ. ऑक्सिजन बी मिळतो, पाऊस बी पडतो. खर्च सरकार करतं 3 वर्ष. मग आम्ही का झोपलो? मला कळत नाही सर. तुम्हाला मला बार सप्त्यावरच काऊन येऊ राहिला? सरकारच्या पैसे खर्चानं झाडं लाईत नाही ना आपल्या पैशाने सप्ताह करते. उलटेच आहे ना. एक लक्षात घ्या, सप्ताह मी बार सांगू राहिलो, याचा अर्थ सप्ताह करायचा नाही असं नाही. सप्ताह थाटात करायचा, चांगला करायचा, पण त्याच्यातून काहीतरी शिकायचं. नाही तर करून का उपयोग? ज्ञानेश्वरी पारायण करते तर कोणालाच काही कळत नाही. वाचणाऱ्याला कळत नाही, गावातले ऐकणाऱ्याला कळत नाही.
ज्ञानेश्वरी म्हणजे अख्खं विज्ञान, जगाचं ज्ञान त्या ज्ञानेश्वरीचे, जगाचं. ज्ञानेश्वरी सोडून ह्या जगात काहीच नाही. हा, काहीच नाही, काहीच नाही. पण आम्ही येडेमळेवानी तिला घेऊन फिरू राहिलो, येडेमळेवानी तिचा वापर करू राहिलो. तिचे नावातच सगळं आहे, ज्ञानेश्वरी. आणि ते ज्ञान देवाना म्हणजे ज्ञानदेवानं सांगेल, येडेमळे लय भारी हो किस्सा. ज्ञानेश्वरी भारी, ज्ञानेश्वरीत सांगेल गल्ल्या कशा असावं, रस्ते कसे असावं, धरणं कसे असावं, ज्ञानेश्वरीत सांगेल. आम्हाला ते दिसतही नाही, आम्हाला ते सापडतही नाही. आम्ही आपलं बुक्का टाकीतो, ज्ञानेश्वरी स्वतःला बी बुक्का लावून घेतो, खलास. ह्याच्यासाठी ज्ञानेश्वरी नाही. नाही ज्ञानेश्वरी कळली तर हरिपाठ लई सोपं आहे. नाही हरिपाठ कळला तर ग्रामगीता तुकडोजी महाराजाची, तिथे लई सोपी. तुम्ही एकदा ग्रामगीतेचं पारायण कराच, गावाल्यानं करायला पाहिजे. ग्रामगीता लई सोपी. तुम्हाला सगळ्याला ग्रामगीता पाठवून देईन मी एक दिवस, तुम्ही पारायण करीत असले. हा ना, लई सोपं आहे. मी बोलतो याच्यापेक्षा सोपं आहे. म्हणून झाडं भरपूर लावा, फळाचे लावा. फळाचे झाडं लावा म्हणलं का लोक मला शिकिते. दादा रस्त्याला सीताफळ लावलं, इथं पेरू लावला, लेकरं ठेवायचे नाही. मी लेकरासाठीच लावा म्हणतो. आता तुम्ही विचार करा, इथे लेकरांना खाल्लं सीताफळ तोडून काय बिघडलं तुमचं? आणि एवढा जर लेकराचा राग आहे तुम्हाला, मग ते एवढं कुठ्यानं केलंच कशाला? काय गरज पडली त्याच्यावरच? आपल्या लेकरांना रस्त्याला फळं खाल्लं तर आनंद व्हायला पाहिजे आपल्याला. माझे हात जोडून विनंती, फळाची झाडं लावा. स्मशान शेताच्या रस्त्याला लावा. तुमच्या शेत जाते ना रस्ते, एकदम मोजण्या करून घ्या, खुणा करून घ्या. शिवरस्त्याच्या दोन्ही बाजूला फळझाडं लावा. वावरावाल्यानंच खा, खर्च सरकारचा. अतिक्रमण बी व्हायचं नाही, बांधकोराकोरी बी व्हायची नाही, रोड बी चांगला होईल, फळं बी मिळेल, सावली बी मिळेल, पाऊस बी पडेल, ऑक्सिजन बी भेटेल. तुमच्या वावरात नका लावू. 33 फूट जागा आहे ती. 3 फुटात 2 झाडं लागते, निकून 30 फुटाचा रस्ता होईल. रस्ता बी सरकार करतंय, झाडं बी सरकारला येतंय. आडा आम्ही येतो. कसे जगतील 100 वर्षे आणि नाही जगलेलेच बरे. हे आडा येणारे, हे रस्त्याला आडा येणारे कशाला जगून उपयोग घ्यायचं काय? हे सगळं काम करायसाठी ग्रामपंचायत पाहिजे. 250 रुपये रोज असेल तुम्हाला. इथं गावात काय रोज भेटतो ताई शेतात? 200. मास्तरीन बाईला 2000, ग्रामसेवक बाईला 2000, तलाठी बाईला 2000 रुपये रोज. तुम्हाला 200. तुम्ही उन्हात 8 घंटे काम केलं मरुस तर. तिला काऊन 2000 आहे? आपल्याला तिच्यावर जळायचं नाही. तिचं कारण आहे तिच्या बापाने तिला शिकलं. मग आपल्या लेकराला कोण शिकेल? म्हणून शाळा चांगली पाहिजे. गाववाल्याने शाळेवर ध्यान दिलं पाहिजे, सरपंचाने ध्यान दिलं पाहिजे. 40 पोर आहे फक्त, 10 वाढले म्हणले गुरुजीचे उपकार आहे. ते गुरुजीला करत असल्यावर शाळात पोरं बळजबरी आणायला प्रयत्न करू राहिले. शाळाची पटसंख्या कमी झालं तर सरकार गावातली शाळा लगेच बंद करतं. या किती सर किती इथं? 2 शिक्षक आहे.
मला शिक्षकाला नाव नाही ठेवायचं, मला आदर आहे त्यांच्याबद्दल, माफी मागून सांगतो. ह्या दोघाला 1.5 लाख रुपये पगार आहे. किती? 1.5 लाख. सरकार कोणासाठी भरू राहिलं? सरकारचा जीव त्याच्यात आहे का? गुरुजीत आहे का? नाही, सरकारचा जीव तुमच्या पोरात आहे, म्हणून 1.5 लाख भरू राहिलं. आता तुम्हीच पोरं जर शाळात नाही ठेवले, मग सरकार यायला काय फुकट पगार देईन, यायला घेऊन जाईल. समजलं का? नाही समजलं. म्हणून गावातले पोरं गावात शिकले पाहिजे, आपली शाळा टिकली पाहिजे. हे 1-2 तुटके मुटके पैशावाले भले आयटी ते निळे जांभळे कपडे पोराला घालून तिला काहीतरी लटकून जा वगैरे सारखे. गावात शाळा टिकलं पाहिजे. शिक्षणाशिवाय काही खरं नाही. शिक्षण तिसरा डोळा आहे. साफसफाई पाहिजे, स्वच्छता पाहिजे, गटार बंदिस्त पाहिजे. आणि तुमच्याकडे लई पैसे नाही ही गोष्ट खरी, पण एक काम एकदा उरका ना. ते बार 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 कवर ते एक कामाचं निपटारा का? एकदा अंडरग्राऊंड केलं, उचून करायला लागेल का? नाही. ते इतकं बेकार आहे ती घाण. 3 किलोमीटरवर कळतो त्या मच्छरला. 3 किलोमीटर तिथून येते मच्छर खायला. त्याला चांगला माल कुठे? बरं, ते मच्छर आल्यावर खरं सांगत आई, घाण घाण खाते ना निघून जाते का? जाताना ते बी जीव आहे ना, ते बी स्वीट डिश पाहिजे ना, गुलाबजामुन. पहिले घाण घाण खाईन, नंतर एक गुलाबजामुन खाईनच ना ते. आणि त्यांना काही एक गुलाबजामुन खाल्ला, 15 दिवस पडले. म्हणून ती घाण गावात नाही पाहिजे. एकही माणूस संडासला बाहेर नाही गेला पाहिजे. एक बी संडासला जर कोणी जात असेल तर उद्या सकाळी त्याचं मारूनच टाका, त्याला ठेवूच नका भाडव्याला. हा ना, ते हलकटाला माही शपथ नाही. आता त्याच्यावर दुसरं बोलायचंच नाही आता. आणि तुम्हाला जमत नसेल तर मला मुक्कामाला ठेवा, उद्या सकाळी त्याचा काटाच काढू आपण. काय बिनलाज लोक समाज कसं काय मला समजत नाही. ज्यांची पूजा केली आपण, अहो यांच्याकडे शौचालय होते 400 वर्षापूर्वी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरी मा जिजाऊ शौचालय वापरत होत्या 400 वर्षापूर्वी. आज जर महाराज असते ना, हे डबडे घेऊन जाणारे मुंडके छाटले असते. शपथ भाऊ, मुंडके छाटले. इथे जाते का अजून? कसं काय ऐकत नाही, मला काही कळत नाही. बरं, ते आराम करा ना, 12,000 रुपये घेतले. किती हलकट बना. मी 30 वर्षापूर्वी 3 महिन्यात माझं गाव हागणदारी मुक्त केलं होतं. 30 वर्षापूर्वी 3 महिन्यात. तुम्हाला राग आला तर मला बुटाना आणा इथं आत्ता. पण तुम्हाला सांगतो, पाटलाची बाई जर संडासला बसली आणि मी जर पाहिली तर हाताला धरून उठीत होतो, बसून देत नव्हतो. बाई असू को माणूस गोट. 1-2 माणसाला तर पाठीत लाथा घातल्या बसलेला असलेला. ती घाण नाही हो त्याच्यात. तुम्हाला इकडे माहिती आहे का नाही का? सांगू का? आमच्या तिकडे तर होतं भाऊ, इकडे माहित नाही. 15-20 वर्षापूर्वी कुत्रे संडास खात होते. तुम्ही पाहिलं का? कुत्रे महिला मंडळ पाहिलं का? कुत्रे खात होते, आहे ना? खरं सांगा का, आता कुत्रे संडास खाते का? हा, नाही खात. अरे कुत्रे सुधारले. हो ना, कुत्र्याने खात ना, शिळी भाकर खात नाही कुत्रे. मग या कुत्र्याला काय जिल्हा परिषदच्या लोकांनी सांगितलं का?
उतरायला कोण सांगितलं? सरपंच साहेब, माशी असते ना, सांगतोच आता, जाऊ द्या. ती माशी जर कोणाच्या संडासवर बसली, महिला मंडळ नीट ध्यान द्या, कोणाच्या संडासवर बसली असेल, तिला पाय 6, किती 6, ते 6 पाय तिनं बुडिले, उठून आली बुम, आपल्या भाकरीवर म्हणा साबुदाण्याच्या खिचडीवर बसली. आज साबुदाणा आहे का? आज काय एकादशी नाही का? आपल्या भाकरीवर बसली ती माशी. 36,000 जण कोणती, एका पायाला 6,000. तर ती भाकर आपण खातो का फेकून देतो? काय करतो? हो भाऊ, काय करतो ती भाकर? आपण खातो ना. खरंच तुम्ही खाता, मी खातो, हे खाते, सगळे खाते. आता एखाद्या रविवारी काय करा, महिला मंडळ आपल्या स्वतःच्या संडासमध्ये टाचणी घ्या, सुई नाही ते पेनाचे टोक किंवा सुई, आणि ते टोक बुडा त्याच्यात आपल्या संडासमध्ये. फक्त टोक बुडा, सगळी सुई नाही बुडायची, टोक, आणि ते भाकरी लावायचं, खायचं आपलं. खाईन कोणी? नाही खाणार. पण मला एक सांगा, 6 पायाला जादा लागला असेल का सुईच्या टोकाला जादा लागला असेल? 6 पायाला जादा खायचं. इथे गडबड झाली सोनीच्या महिला मंडळ. सुईच्या टोकानं लावलं ते आपलं होतं, ते आपण खात नाही. आता माशीनं आणलं ते भारतीय जनता पार्टीचं आहे का राष्ट्रवादी, खालच्या आळीचं आहे का वरच्या आळीचं आहे, काय माहिती कोणाचं? कोणीही कोणाचं खातं ना. जर तुम्हाला खायचं नसेल तर इथून पुढे राहिलेल्या लोकांच्या घरी जा, त्यांचा पाय पडा, त्याला विनंती करा, बाबा हो इतक्या दिवस खाल्लं, आता बस झालं. स्वच्छता. जेवायच्या आधी आपण हात धुतो, महिला मंडळ तुम्ही हात धुता ना? जेवायच्या आधी हात धुता का? तुम्हाला ऐकायचं आणि बोलायचं, गप्पा करायचं नसेल ना, मग मला बोलण्यात मूड नाही. मग तुम्हाला सांगून काय उपयोग? तुम्हाला वाटतं हे बाबा काय कामाचं 1500 महिन्याला देत नाही? महिन्याला 1500 पाहिजे महिन्याला, मग ते गप्पा आणते चांगला. जेवायच्या आधी तुम्ही हात धुता ताई, आणि पुसता कशाला? ध्यानात आलं? तुमच्या मनाला विचारा. मग हात पुसल्यावर धुवून काय उपयोग झाला? कुठं पुसत्या? ती पुसायची जागा आहे का? तोच पदर ताट पुसायला, तोच पदर नाक पुसायला, तोच पदर हात पुसायला. कसं काय? कशी जगतील 100 वर्ष? हे कोणातरी सांगायला पाहिजे. परमेश्वराने फार भारी सिस्टम केलेली आहे, आपण बिघडली. आणि दुसरी एक गोष्ट, महिला मंडळ, ज्या वेळेस आपल्याला लघवीला संध्यातला जायची इच्छा झाली, 1 मिनिटात गेलं पाहिजे. उशीर झाला तर रक्त खराब होत. कावळा, वाघ, चिमणी, गाय, बैल, म्हैस, पाल, कोणीच 5 मिनिटं उशीर करीत नाही. करते का? म्हैस म्हणते का एवढं धुणत होते मग संडासला जाते, एवढं दळण निवडीते मग संध्या, म्हैस असं करते ना? जेव्हाचे तेव्हा. मग ज्या वेळेसच्या त्यावेळेस जायचं पाहिजे, तर आपल्या घरात संडास पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला ताबडतोब जाता येणार नाही. महिलाला माझी हात जोडून विनंती आहे, लवकर संडास बांधा. नसेल कोणाजवळ तर नवरा ऐकत नसेल तर सोडून द्या त्याला. कशाला ठेव? काय करताय? द्या सोडून, काय फरक पडतो? है का नाही? बदमाश. हा,
हे सगळे माणसाने मोठे प्रॉब्लेम केले त्यांना. रोज 100 रुपये बाहेर खर्चितो, 3000 रुपये महिना फालतू, घरच्यासाठी नाही. म्हणून स्वच्छतेची काळजी घ्या. बाहेरचं खाऊ नका. ते आपण रस पितो का बाजारात, ते बी बेकार आहे. रस वाईट नाही, पण ते बर्फ कोणत्या पाण्याचं आहे तुम्हाला काय माहित. लातूरला एक जणांनी काय केलं, रातची म्हातारं मेलं, त्याला दवाखान्यात ठेवलं बर्फात. सकाळी ॲम्ब्युलन्स मध्ये ते बर्फ साहित्य म्हातारं घेऊन गेले. म्हातारं त्याच्या घरी नेऊन घातलं, बर्फ रसवाला लिखलं, प्या प्या. म्हाताऱ्या लोकांना जेव. माझ्या गावात 40 म्हातारे आम्ही 7 वर्षापासून सांभाळती पंचायत आमची. गावातले म्हातारे खाणं पिणं कपडा लत्ता, काही दुखणं बाणं, चप्पल बूट बांगड्या काही लागलं पंचायतनं करायचंच. आणि ज्याला येतं त्यांनाच सरपंच व्हायचं. बाकीच्या हरामखोरांनी डोकं लावायचं नाही. त्याला डोकं लावायचं येत नाही त्याला तर. आणि तुला येत नसेल तर आमच्या पैसे एक दिवस बैस, आम्ही सांगतो कसं करायचं. तर अहो ज्याला पेरता येईल त्यांना टिपणीवर जावं ना. पेरता येत नाही तर मग तिथे जातो कशाला. माझा सरपंचात लय जीव आहे, मला सरपंच लय आवडतो, पण मग जीव बी लय काढते. करा म्हणतो मी लवकर लवकर, कारण सरपंचाशिवाय दुसरं कोणी करूच शकत नाही. कलेक्टर आमदाराचं बास नाही, त्याला सरपंचच करू शकतो. काही सदस्य मला काय सांगते, म्हातारीला घाण राहते, म्हातारीला असे खाते, पिढ्या पेते, तमूक खाते, खोकते, कुठं थुकते, काही बोलते. म्हातारे त्याचं काय करा म्हणते, नका करू. मग इतके घाण आणि वाईट म्हातारे, मग निवडणुकीच्या दिवशी बाबाला उचलून आणलं भाडव्या. बाबा चला बाबा, तेव्हा म्हातारा घाण नव्हतं का. मतदानाच्या दिवशी उचलून आणते बाबाला. प्रत्येक गावानं आपल्या गावातल्या म्हाताऱ्याची काळजी घेतलीच पाहिजे. आपल्या गावचं म्हातारं वृद्धाश्रमात घालायचं नाही, लय पाप आहे. गावातलं म्हातारं गावात सांभाळा. उद्या तुम्हाला आम्हाला सगळ्याला म्हातारं व्हायचंय. म्हाताऱ्यासाठी मंदिर, म्हाताऱ्याची शाळा, म्हाताऱ्यासाठी खानावळ. म्हातारे खुश राहते, म्हातारे 100 वर्ष जगते. काय लागतंय त्याला, काय लागत नाही हो. हा विषय पैशाचा नाहीये, मनाचा आहे. अर्थात ग्रामपंचायतला पैसे जर कमी पडत असेल तर लोकांना टॅक्स भरा. आम्ही आमच्या गावात तेच केलं, लोकांना टॅक्स लावला. 5000 रुपये टॅक्स आहे एका घराला. 800 घर आहे माहित. 40 लाख रुपये जमा होते. पोराव, नवीन पिढी, महिला मंडळ, हे दूरच्या गप्पा फुकटच्या होत्या. या गप्पा आत्ता पुढं लय महत्वाचं आहे. तुम्हाला माझी विनंती, हात जोडून ग्रामपंचायतीचा टॅक्स भराच, त्याच्याशिवाय गाव सुधरत नाही. आता तुम्ही म्हणा ना आम्हाला काही सोय नाही तर पैसे घ्यायला भरा. आणि सरपंच ग्रामसेवक काय म्हणतो माहितीये, पैसेच भरीत नाही तर सोयी कुठून द्या. आधी कोंबड का आधी अंड, चालून द्या भांडणं. आम्ही किती पैसे घेतो एका घरातून ताई? 5000. सोयी काय देतो ऐका. 40 लाख जमा होते, 32 लाख माझा सालाचा खर्च आहे ना 8 लाख मला नफा आहे. या पैशात सरकार देते ते वेगळं. 8 लाख नफा आहे मला, आमचा खर्च आहे 32 लाख. नीट ऐका, लिहून घ्या. नाही तर मी तोट्यात नाही आहे. माझी पंचायत 32 लाख खर्च करतो, तेव्हा लोकांना सुविधा काय देतो. माझ्या इथे 4 नळातून पाणी येते एका घराला. एक नळ नाही, वेगळं वेगळं 4 पाणी. धुण्या भांड्याचं नळ वेगळा, जायकवाडी धरणावरून आणलेलं पाणी वेगळं.
20 वर्ष झाले दोन्ही नळ 1 मिनिट बंद नाही. तिसरं पाणी आहे, जार असतो ना आपला बिस्लरी, 20 लिटरचा जार एका घराला रोज एक. 20 लिटरचा जार केवढ्याला येतो? 20 रुपयाला. महिन्याचे 600, सालाचे 7200. मी घेतले किती कळू राहिलं ना, कळते का? आणि चौथं पाणी माय इथे नळाला रोज सकाळी पहाटे 5 ते 8 अख्ख्या गावाला आंघोळीला गरम पाणी येतं नळाला. बाईनं चुलीवर तापायचं नाही. बघा, आणि पाणी तापायला आम्हाला 1 रुपया खर्च लागत नाही. आम्ही सूर्यावर तापितो. काही दिवसानं जर तुमच्या गावाला सूर्य आला तर तुम्ही बी तापा. कसं व्हायचं? लाकडं तोडीतो, वीज चोरीतो मूर्ख. अरे याच्यावर तापा ना, का अवघड आहे? आणि खर्च सरकार करतंय, सगळ्यात दुःख त्याच आहे. आमची एक पिठाची गिरणी आहे पंचायतची. सालभर दळण फुकट लोकाला. टॅक्स भरला, सालभर त्या गिरणीत दळून न्या. सालाचे दळायला किती पैसे लागते? 1,500-2 हजार लागते की नाही? शेती करायचा ट्रॅक्टर आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने ट्रॅक्टर घेतलाच पाहिजे नांगराला मोगडाला. लोकांची शेती नांगरा मोगडा कमी पैशात. ट्रॅक्टर सरकार देते. लोक काय झोपले का काय करते मला कळत नाही. कसं काय करते समजत नाही. ढवळे कपडे घालायचे, कडक टोपी घालायची, कोणाचे तरी आमदार मंत्र्याची जय करायची. हरमखोर झाले. काय चांगलं करा. सात आठ मशनी पंचायत मध्ये ठेवेल. सगळ्या डाळी करून द्यायच्या, पापड छवाय करून द्यायच्या, बटाटा चिप्स करायचं, बटाटा चिवडा करायचा, उसाचा रस काढायचा, गोड तेल करून द्यायचं. सगळं मशनी पंचायतमध्ये फुकट. मोटरसायकल 4 व्हीलरमध्ये हवा भरून द्यायची. नवीन गाड्या निघाल्या चार्जिंग करून द्यायच्या. पंचायत करून देत आहे सगळं फुकट. पैसे किती घेतले? 5,000. जी बाई पहिल्या दिवशी पहिली पावती फाडीन तिच्या हाताने 15 ऑगस्टचं झेंडावंदन होतं. आमचे ते सरपंच झेंडावंदन करीत नाही. बाया पैसे घेऊनच फिरत आहे. ग्रामसेवक पुढे. तुम्हाला राग येणार नसेल तर तुमच्या गावात चालू वर्षीचा टॅक्स कोणाच भरेल नाही. गाव कसं सुधारण? पैसे भरा. कचरा लोकांच्या घरून आणतो. वायफाय फ्री आहे गावाला, मोबाईलला. सगळ्या गावच्या महिलाला सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे सालभर. काय पाहिजे? कचरा लोकांच्या घरून आणतो आम्ही. कचरा ठेवायला 2 बकेट दिल्या. ट्रॅक्टर आमचं, माणसं आमचे, आमचा माणूस जातो कचरा घेऊन येतो, त्याचं खत करतो आम्ही. त्या बाईला सांगितलं प्लास्टिक वेगळं दे. हे ती बाई ऐकत नाही, एक खटी घालून देते. प्लास्टिक जाळायचं नाही, जाळलं तर कॅन्सर होतो. फेकायचं नाही. 1400 वर्ष सडत नाही जमिनीत, पाणी जिरून देत नाही. चांगदेव बाबा चावला दे. बाया ऐकतच नाही. पण मग आम्ही दर घरी एक पिशी दिली पंचायतच्या नावाची.
आणि त्या बाईला समजून सांगितलं, बाई प्लास्टिक ॲपिसीट ठेवायचं आहे, आम्ही नेऊ जाऊ, तरी ऐकत नाही. प्लास्टिक कचऱ्यात आणि पिशी बाजाराला. मग आता 3 वर्षाने आम्ही काय केलं, जी बाई प्लास्टिक बाजूला ठेवीन तिच्याकडून 15 रुपये किलोनी विकत घेतो. आता मात्र प्लास्टिक फेकीत नाही. बाय एवढ्या हुशार झाल्या, तिचं तर ठेवतेच, शेजारणीचं बी उचलून ठेवते. त्याच बाया जे गुळांना मरत त्याला जहर कशाला द्यायचं. साप मेला पाहिजे, काठी नाही मोडली पाहिजे, हे डोकं सरपंचानं वापरायचं. लग्नाच्या नोंदी करीत नाही, लग्न करते नाव नोंदच करीत नाही. तांब्या घेते 50 रुपयाचं, त्याच्यावर नाव टाकी ती. एवढा मोठा नवरा केला, त्याचं नाव कागदवर नाही यायला पाहिजे का? यायलाच पाहिजे. त्याच्यासाठी त्याच्याशिवाय तुम्ही मालकीन होऊ शकत नाही. म्हणून पंचायतला नोंद करायचीच. आम्ही पोराच्या नोंदी घ्यायचं बंद केलं. आम्ही म्हणलं जिच्याकडे लग्न सर्टिफिकेट आहे तिच्यात लिहू, बाकीचे लिहित नाही. तेव्हा लिहायला लागल्या. मेलेल्या माणसाची नोंद करीत नाही. सरपंचाला 20 दिवसाचा अधिकार आहे, त्याच्यानंतर लिहिता येत नाही. मग गावात भांडण होतं. मग आम्ही काय केलं, पाणी येतं तुम्हाला पाहिजे. मग आम्ही काय केलं, एखाद्याचं म्हातारं मेलं आणि त्यानं त्या दिवशी जर नोंद केली तर त्याच्या बापाच्या मौतीला 3000 रुपये देतो अंत्यविधीला. ते म्हातारं मेलं पहिले अर्ज करतं 3000साठी. म्हणून मी सांगितलं, साप मेला पाहिजे, काठीने मोडली पाहिजे, डोक्यानं कामं घ्यायची. पुन्हा तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे, व्यायामशाळा फुकट आहे, महिलांसाठी आहे, पुरुषासाठी आहे. अहो वयस्कर म्हातारा पंचायतमध्ये आलं तर पाय दाबायचं मशीन आहे. बाबा आले खुर्चीवर बसले का त्या मशीनमध्ये पाय घालून देते, बाबा शांत बसतो, किरकिर करीत नाही. म्हणजे ऑफिस छान आहे, अंगणवाड्या छान आहे, रस्ते छान आहे, गटार बंदिस्त आहे. दुसरी गोष्ट, गावोगाव जे आहे असे 10-12 फुटाचे रस्ते केले. आमचे तर तसे नाही, पूर्ण गल्ली भरून रस्ता, अतिक्रमण होतच नाही. गल्ली भरून रस्ता करायचा, जिथे जेवढी गल्ली तेवढा रस्ता. अशा एक ना अनेक गोष्टी आहे. एका हाताने टॅक्स भरा, दुसऱ्या हाताने सुविधा घ्या. तुम्ही पंपावर गेले 100 रुपयाची नोट दिली, पेट्रोल टाक म्हणले, ते म्हणलं टाकीत नाही, तर तुम्ही निघून जाईन का? नाही, तिथं भांडणं करी. तसंच इथं ग्रामपंचायतला पैसे भरा आणि सुविधा बूट मारून घ्या. धार्मिक कामाबरोबर सामाजिक काम पण आपण चांगलं जगलं पाहिजे. म्हणून पुन्हा तुम्हाला हात जोडून विनंती आहे, पाणी चांगलं प्या, झाडं भरपूर लावा, स्वच्छता ठेवा, बाहेरचं खाऊ नका, म्हाताऱ्याला जीव लावा, एकमेकावर जळू नका. हे सगळं शिक्षण नाही म्हणून झालं. म्हणून शिका, शिकून मोठं व्हा. गावच्या महिलाला माझी विनंती आहे, एकदा तुम्ही माझ्या गावाला या, गाव प्रत्यक्ष पहा. ग्रामसेवक साहेब होते ना, गेले का? एकदा पाठवा, तुम्ही पण या घेऊन त्यांना. महिलाने पाहिलं ना, मग महिलाच्या डोक्यात बसतं, मला असं पाहिजे. आणि होऊ शकतं. खूप ऊन झालं तर आपलं कार्यक्रमाला 1 घंटा उशीर झालता. आधी ते कार्यक्रम होता, सप्ताह म्हणलं का उशीर होणार, थोडं मागं पुढं होणार. पुन्हा मला इथं बोलून आदर सत्कार केला, माझं ऐकून घेतलं. पण माझा एक शेवटचा शब्द ऐका, नुसतं सप्ताह करून भागणार नाही. चांगलं राहा, चांगलं खा, चांगलं जगा.
आम्हाला शिवनीच्या लोकाला वैकुंठात घेऊन जाणारा माणूस नको. शिवनी गावाचं वैकुंठ करणारा माणूस आम्हाला पाहिजे. पुन्हा एकदा मला इथं बोलवलं, हात जोडून काही वाईट शब्द गेला असेल तर माफी मागतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराज.